महत्वाची बातमी, महामंडळ जागा वाटपावर महत्वाची बैठक झालेली आहे। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ही बैठक झाली। कोट्यातील महामंडळ वाटप करा अशी अजित पवारांनी भूमिका मांडलेली आहे। शिंदे गटाच्या महामंडळाचं आता वाटप जे ते पूर्ण झालं आणि त्यानंतर आता अजित पवारांनी देखील फडणवीसांकडे ही मागणी केलेली आहे। आपल्या कोट्यातील महामंडळाचं वाटप करा असं अजित पवारांनी भूमिका मांडताना फडणवीसांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये यासाठी एक बैठकही महत्वाची पार पडली आहे। तर यावेळेस आमच्या प्रतिनिधी रुपाली आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, काय अधिकची माहिती? आपण पाहत आहोत की खरं तर जागा वाटपाचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल अजूनही चर्चा चालू आहे आणि या सगळ्या चर्चावरती आता पुन्हा एकदा महामंडळ जागा वाटप जे काही शिवसेनेच्या काही नेत्यांना त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्ये काहीशी नाराजी असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र या सगळ्या संदर्भात आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे आणि हे लोक जे आहेत ते चर्चा करून याच्यावरती कसा तोडगा काढला जातो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। आपण पाहत आहोत की जो कोटा एनसीपीने भाजपच्या वाटेला आलेला आहे त्यांच्या अंतर्गत आता लवकरात लवकर महामंडळाचं वाटप केलं जावं अशा पद्धतीची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे इतर जो काही वाद आहे तो निर्माण होणार नाही याची काळजी आता महायुतीकडून घेतली जाणार आहे। त्याच्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघं बसून यावरती लवकरात लवकर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार आणि फडणवीसांमध्ये आज महामंडळाचं वाटप पूर्ण करा यासाठी म्हणून एक बैठक झाली आहे।